तर आज माझ्याकडे जेवणाचं डिपार्टमेंट आलेलं आहे. कधी नाही तर मी आज जेवण करायला आलेले आहेत. तर मी आता तेल घालून घेते. मला जास्त कट लागतोय त्यामुळे मी तेल जरा जास्त घालणार आहे. 4 पळ्या तेल घालणार आहे. तर मी 4 पळ्या तेल घातलेलं आहे इथं. तर इथं तेल गरम होत आहे. चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यात कांदा घालायचा आहे. तर मी इथं कांदा, गरम मसाला आणि लसूण घेतला आहे. तर इथं तेल तापलेलं आहे. तर आपण यात कांदा घालून घेणार आहे. मी इथं 2 कांदे घालत आहे आणि याला मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे सोनेरी होईपर्यंत. तर इथं आपला कांदा भाजत आहे. थोडा सोनेरी झाला की आपण त्यात लगेच चटणी मीठ टाकून घेणार आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडंसं इथं मीठ घालणार आहे, ते जेणेकरून तो कांदा लवकर भाजावा. तर इथं आपला बघू शकता कांदा मस्तपैकी भाजला गेला आहे. तर आपण यात मसुरा घालणार आहे भाजण्यासाठी. आमच्याकडे मसुरा नव्हत्या शिल्लक, थोड्याच होत्या, म्हणून जेवढ्याच तेवढं. तर इथं मी मसुरा टाकून घेते यात आणि थोडा 5 मिनिटं भाजून घेणार आहे आपण तेलात. तर तुम्ही इथं बघू शकता की मसुरा पण भाजून झालेले आहेत. मग आपण आता चटणी मीठ टाकून घेणार आहे. तेलातच चटणी टाकली की कसे तवंग येतोय चटणीचा. तर आपण आता हे बघू शकतो. आता हे भाजले गेलेलं आहे. आपण यात आता चटणी मीठ टाकून घेणार आहे. तर मी यात आता 4 चमचे चटणी टाकणार आहे. तर मी 4 चमचे चटणी. तर आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आमच्या घरात जास्त मीठ खाऊन चालत नाही, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी हे पण भाजलं गेलेलं आहे. तर मी यात थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे. गरम मसाला जेणेकरून सुगंध छान येतो त्याचा. चमचावर टाकाल. या मसुरा शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तसं पण मला यात आमटीच करायची म्हणलं तर करायची आहे. इथे पातळ झाले असेल तर आपण त्याला पीठ लावून घेऊ शकतो. तुम्हाला या आमटीची कन्सिस्टन्सी कशी हवी तशी ठेवू शकता, पातळ घट्ट. तर आपण हे आता शिजण्यासाठी ठेवूया. ताट झाकून ठेवायचं याचं, म्हणजे 5 मिनिटांनी बघायचं. तर आता आपण दुसरीकडे गवारीची भाजी करून घेणार आहे. त्यासाठी मी घेतले कढई. त्यात आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल जेवढं तुम्हाला हवे तसं घालू शकता, पण 1 चमचा घातलं तर बरं होईल. या कढईमध्ये पाणी आटू दे. तर कढई तापलेली आहे. तर पाणी त्यातलं सगळं आटून गेलेलं आहे. तर मी यात 2 पळी तेल घालणार आहे. तेल तापू दे थोडा वेळ. मग आपण त्यात कांदा घालून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की तेल तापलेलं आहे. तर आपण कांदा घालून घेणार आहे यात. त्यात मी 1 कांदा घालत आहे पूर्ण.
आणि गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आणि ह्याला पण खमंग असे भाजून घ्यायचे आहे. मी कधी नाही ते जेवण करायला एक वर्षानंतर ना ते आज माझ्या अंगावर जबाबदारी पडली आहे जेवण करायची. तर तुम्ही ते बघू शकता गवारी मी निवडून पाण्यात थोडी धुवून घेतली आहे. कांदा भाजला की आपण त्यात गवारी सुद्धा भाजून घेणार आहे. तर कांदा इथं मध्यम ह्याच्यावर आपण भाजून घेतलेला आहे. तर गवारी पण आपण तेलात थोडी भाजून घेणार आहे. पूर्णच कांदा भाजून घेतला तर गवारी टाकल्यानंतर तो करपू शकतो. त्यासाठी थोडाच भाजला असताना तवाच गवारी टाकली घ्यायची आहे. गवारी पण तशी चांगली भाजून घ्यायची, त्याशिवाय भाजीला चव येत नाही त्या. तर आपण इथं गवारी थोडी भाजून घ्यायची आहे आणि कांदा करपू नये याच्याकडे पण लक्ष ठेवावे तुम्ही. कांदा करपला तर भाजीच कडवटपणा उतरू शकते. गवारी थोडी ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायची. तर इथं छानपैकी तेलात आपण गवारी परतून घेतलेली आहे, भाजलेली सुद्धा. तर आपण यात चटणी मीठ टाकून घेणार आहे. चटणी आपण आपल्याला हवी तेवढी घालून घ्यायची आहे. पहिल्यांदा मी गरम मसाला घालणार आहे, यात चमचाभरच घालायचा. यात चटणी 2 चमचे टाकणार आहे. दोन 3 चमचे तुम्ही टाकू शकता. मीठ यात अर्धा चमचा टाकणार आहे. ह्याला पण छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून सगळ्या गवारीला चटणी मीठ लागले पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे आपण गवारी मस्तपैकी परतून घेतलेली आहे चटणी मिठात. आता आपण त्याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे यात. तुम्हाला हे याची पण कन्सिस्टन्सी जशी हवी तशी करू शकता. तर मी यात 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. आपण 5 मिनिटांनी उघडून बघूया. आता आपण झाकून ठेवणार शिजण्यासाठी. 5 मिनिटांनंतर आपण उघडून बघूया त्याला. तर इथं आपण शिजत ठेवलेलं आहे. 5 मिनिटांनंतर आपण उघडून बघूया. तोपर्यंत आपण इकडे मसुरा बघून घेऊया इकडे. तर अजून थोडं शिजायचे आहेत मसुरा. थोडं शिजायचे आहेत मसुरा आणि 2 मिनिटं ठेवूया आपण इथे. वा, तर तुम्ही इथे बघू शकता मसुराची आमटी उकळत आहे. तर आता आपण शिजले का बघूया थोड्या वेळानं. तर आपण यात थोडंसं आंबट होण्यासाठी आमचूर पावडर घालून घेणार आहे. तर कसं थांबते चमचा घ्यायचा. तर आपण इथे थोडा कूट घालून घेणार आहे. 2 चमचे. तो आता शिजू देऊया. मसुराची आमटी छान उकळलेली आहे आणि शिजलेली सुद्धा आहे. तर आपण आता हे बंद करायचे आहे.
तर तुम्ही ते बघू शकता गवारी शिजलेली आहे, यातलं पाणी सुद्धा आटून गेलेलं आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहे.